गुड, व्हेरी गुड. आपली मीटिंग बरोबर होईल का नाही याच्याकरता मी टेन्शन मध्ये आज. बाकी तर मी नॉर्मल आहे, बट अबाउट दिस क्लास आणि आपलं हे जे काही चाललंय नेटवर्कचं, त्याच्यामुळे मी जरा टेन्शन मध्ये. म्हणून तर मी माझा कॅमेरा पण ऑन करत नाहीये ना. कॅमेरा ऑन केला की खटाक्कन बाहेर निघून जाईल मी. ऐसा नाही होना चाहिए भैया. म्हणून आपण जरा हळूहळू. हो ना, आता मी काय करू, थांबा जरा. मी ना सगळं करून पाहिलंय. माझं आता फक्त वायफायच्या डिव्हाइसची जागा बदलून बघते. इथे मला ना 3-4 कांड्या दिसतायत यार, पण मला माहिती नाही की मला असं का होतंय. आज नेटवर्कचा खरंच दिसत असून पण प्रॉब्लेम येतोय. आता माझा आवाज येतोय का तुम्हाला? हो ठीक आहे. ओके, जर खूपच ब्रेक झाला तर प्लीज टेल मी. ओके ओके, चलो. आपण बायोलॉजीचा आपला जो एक्सक्रीशन, डायजेशन म्हणजेच लाईफ प्रोसेसेसचा धडा बघत होतो, त्याच्या आपण शेवटच्या टप्प्याकडे आलो आहोत, राईट. वी ऑलरेडी हॅव डिस्कस्ड अबाउट मेनी लाईफ प्रोसेसेस बिफोर दिस. आता आपण त्याचं काय बघतोय? आज आपल्या क्लासमध्ये प्रमोद सर पण आहेत. हॅलो सर. तर लाईफ प्रोसेसेसचा अभ्यास करता करता आपण काय काय बघितलं? आपण भरपूर गोष्टी बघितल्या. ट्रान्सपोर्टेशन सिस्टीम बघितली आपण. प्लांट्स ॲनिमल असं आपण एकत्र करतो. प्लांट्सचं ट्रान्सपोर्ट सिस्टीम, ह्युमन ट्रान्सपोर्ट सिस्टीम. आपल्याकडे ट्रान्सपोर्ट सिस्टीम काय आहे? ब्लड वेसल, बरोबर. त्यांच्या ट्रान्सपोर्ट सिस्टीम मध्ये सांगू का आपण सांगा. काल काय नाही बघितलं तर येस, आपण सुरुवातीला बघाल तर एक्सकलेशन, त्याच्यामध्ये तुम्ही एक डायग्राम देती ते फुसफुसवाली. त्याच्यानंतर आपण बघाल तर डायग्लायसिस, बरोबर, जे काम किडनी करत नाही ते काम मशीन करते. फॅन्टॅस्टिक. मला तुझं नाव सांग ना. मला इथे हे शेअर केलं की कोणी दिसत नाही. नाव सांग, काय म्हटलं? हरिओम. हरिओम हरिओम हरिओम. नंतर आपण बघितलं तर कोऑर्डिनेट मध्ये 3 हे होते: फिजिकल कोऑर्डिनेट, टेम्परेचर रेग्युलेशन आणि होमोस्टिक बॅलेन्स. बर, फिजिकल कोऑर्डिनेट मध्ये आपण बघितलं तर मल्टी ऑर्गन सिस्टम वर्क टुगेदर ड्युरिंग फिजिकल कोऑर्डिनेट, म्युझिकल, ब्रेथिंग अँड सर्क्युलेशन. बरं, तू ह्या सगळ्याचे काही स्क्रीनशॉट काढून ठेवले का? नो टीचर, मी नोट डाऊन केलेलं होतं. अरे वा, म्हणजे मी हे एक्सप्लेन केलं तेव्हा तू सगळं तुझ्या नोट्स पण काढल्या. क्या बात है, फॅन्टॅस्टिक, शाबाश. आणि जे 2 होते ते मी काही लिहिले नाही, ते तुम्ही स्क्रीन फटाफट करत. त्याच्यानंतर कोऑर्डिनेट प्लान, त्याच्यामध्ये तुम्ही एक हे दिलती, हे बघ, हे दिलं होतं स्ट्रक्चर. त्याच्यामध्ये बघ जे ते वर एक टोक आहे ना, त्याला म्हणतात पोलेन ग्रेन. आणि ते मधातली नळी त्याला पोलेन ट्यूब. आणि ते पिवळा आहे ते ओव्हिल. आणि ते बाहेरचा कवच आहे त्याला ओव्हरी. फॅन्टॅस्टिक हरिओम, मस्त. पोलेन ट्यूब ग्रोविंग ओव्हर द ओव्हुल्स असं नाव होतं खाली. करेक्ट. आता ते आहे पोलन ट्यूब ग्रोविंग टुवर्ड्स ओव्ह्यूल. ते ओवर्ड्स नाहीये, टुवर्ड्स आहे. तिथे टी दिसत नाही, पण बरोबर जे जे काही लिहिलंयस ना ते सगळं बरोबर लिहिलंय. त्याच्यानंतर आपण हे पण केलं होतं, तुला लक्षात असेल तर. तुमचा आवाज बाकी आणि कोऑर्डिनेट देअर ग्रोथ थ्रू आपण बघितलं होतं. त्याच्यामध्ये नर्वस कंट्रोल, एक काम आपण नर्वस कंट्रोल बघितलं होतं. नर्वस कंट्रोल इन ह्युमन इनेबल द बॉडी रिस्पॉन्ड टू एक्सटर्नल स्टिम्युली थ्रू जनरेटर बाय सेल और न्यूट्रॉन. आणि दुसरं होतं न्यूट्रॉन्स, म्हणजे त्याच्यामध्ये नेव्हर आर स्पेशलायझर सेल दॅट कंडक्ट इलेक्ट्रॉनिक इम्पल्स इन द नर्वस सिस्टम. आणि शेवटलं बघितलं होतं टाइप्स ऑफ नर्वल सेल न्यूट्रल. त्याच्यामध्ये आपण बघितलं होतं सेन्सर न्यूट्रल कंडक्ट
impulse from sensor organ to the brain, the spine. टीचर तुमची स्क्रीन दिसत नाहीये. मॅम आवाज पण नाही येते. मॅम म्यूट मॅम केलेलं आहे लेफ्ट झाली. माझा आवाज येतोय आता? चेक करा. येस टीचर. येस मॅम. Yes. हॅलो मुलांनो. टीचर हो तुमचा टीचर आवाज खूप ब्रेक होतोय पण. आता येतो मॅम आवाज. ओके ग्रेट. फायनली ब्रेक होतो टीचर. वो 2 मिनिट का डिस्टर्बन्स अजूनही ब्रेक होतोय. आता येतोय मॅम. काय करूया मग आपण आता, कारण मॅम काय झालंय, आवाज बहुत मी ब्रेक हो सगळं रही बंद है. केलं आणि पुन्हा सुरू केलं, कारण तुम्हाला माझा आवाज येत नव्हता. मैंने 2 मिनट जरा स्टेबल होने दे, देखते हैं. मैंने सब सिस्टम बंद किया था और वापस सब शुरू किया, क्योंकि बच्चे वही बोल रहे थे कि आवाज ब्रेक हो रही है. तो 2 मिनट आप मुझे बताइए, 2 मिनट के बाद अभी वो स्टेबल हो रहा है. ओके, आता माझा आवाज येतोय? हो टीचर. येस टीचर आता येतोय. चलो, चला सगळं बंद करून सुरू करण्याचा काहीतरी परिणाम झाला. प्रमोद सर, Yes, तुम्ही ma'am. आज आवाज येतोय का? तिचा आवाज नाही आ रही.
आले मी आता. माझा आवाज येतोय का सांगा. मॅम काय झालं? येस टीचर. येस मॅम. सॉरी फॉर दिस 5 minutes दॅट वी Yes, हॅव लॉस्ट. ma'am. पण आता काही ऑप्शन नव्हता रे, काहीच ऑप्शन नव्हता. मी सगळ्या घरामध्ये फिरून आले आणि सगळ्यात जास्त नेटवर्क जिकडे तिकडे जाऊन बसले मी सध्या आता. सो होपफुली आता काही प्रॉब्लेम येऊ नये. चला आपण आता जाऊया आपल्या बुककडे. बुक मधला आपला तो पार्ट रिवाइज करायचा बाकी होता, राईट. सो वी वर डिस्कसिंग अबाउट लास्ट पार्ट, कोऑर्डिनेशन. डायलिसिस बद्दल आपण मागच्या वेळेला बोललो होतो. मला तुम्हाला या काही गोष्टी मी तुम्हाला म्हटलं होतं आपण बुक मधनं ह्या सगळ्या गोष्टी बघूया. वी हॅड डिस्कस्ड अबाउट दिस नेफ्रॉन, राईट. आता आपण बघतोय त्याच्या पुढची स्टेज. बोला. हॅलो मॅम. मॅम एकदा केमोट्रॉफिक मुवमेंट कशी होती ते एकदा समजून सांगा ना. कुठे लिहिलंय केमोट्रॉपिक मुवमेंट? मॅम ट्रॉफिक मुवमेंट मध्ये नाही का ते ग्राफोट्रॉफिक, हायड्रोट्रॉफिक, तसं केमोट्रॉफिक नाही का? ओके. हायड्रोट्रॉफिक म्हणजे पाण्याचं, ट्रॉफिक म्हणजे मुवमेंट. आता तुझे ऍक्च्युली तू जो प्रश्न विचारला ना अर्धा आत्ता मला ऐकू नाही आलाय, तो आपल्या ग्रुपवर टाकून ठेव, ते मी तुला बरोबर सांगते. तुला माझा आवाज येतोय का? हो. ओके. मला तुमचा आवाज येत नाहीये बरोबर. सो तुझा प्रश्न काय तू ग्रुपवर टाक, मी तुला बरोबर त्याचं उत्तर सांगते. ठीक आहे. अर्धे शब्द फिल्टर होऊन आलेत माझ्या कानात. सो चुकीचं काहीतरी समजण्यापेक्षा एक्झॅक्ट प्रश्न काय, तू मला वाटतं केमोट्रॉपिक मुवमेंट म्हणजे काय असं विचारलं बरोबर. ते मी तुला सांगते. हा तोच आहे. आणखीन त्याचे रिलेटेड 10 गोष्टी पण काय असेल तर आणि ग्रुपवरच टाकूया म्हणजे सगळ्यांना समजेल, राईट. केमोट्रॉपिक मुवमेंट केमिकल्समुळे होणारी मुवमेंट आहे. हायड्रोट्रॉपिक म्हणजे पाण्याच्या प्रवाहाबरोबर एखादी गोष्ट जशी वाहत जाते, तशी केमोट्रॉपिक म्हणजे जसे की हॉर्मोन्स असतात, एन्झाईम्स असतात, ते आपल्या बॉडीमध्ये असतात. दॅट इज अ काइंड ऑफ केमिकल, राईट. तर ते केमिकल ड्रिव्हन प्रोसेसेस आहेत. त्याला केमोट्रॉपिक मुवमेंट असं म्हणता येईल. पण आता तू एक्झॅक्टली कशा संदर्भात म्हणतेस ते जरा स्पेसिफिक टाक, तर ते मी तुला आणखीन एक्सप्लेन करून सांगते. ठीक आहे. आणि ग्रुपवरच टाक, सगळ्यांनाच समजेल काहीतरी नवीन माहिती. आपण मागच्या वेळेला नेफ्रॉन, मी आता पेन बिन काहीच आज उघडणार नाही आहे, ते चांगलं आहे, चालू दे, आणखीन बंद नको व्हायला. मागच्या वेळेला आपण नेफ्रॉनचं स्ट्रक्चर डिटेलमध्ये बघितलं होतं. एका मेन पाईपलाईनला आजूबाजूला सगळ्यांनी आपले ड्रेनेज जोडले आहेत. आपण मागच्या वेळेला असंच बोललो होतो. एक कॉलनी आहे, तिथे 10 घर आहेत. प्रत्येक घराचा ड्रेनेज मेन लाईनला कनेक्टेड आहे आणि तिकडनं तो मोठ्या डक्ट मध्ये जातो. सेम सिस्टीम आपल्या या नेफ्रॉन मध्ये असते, राईट. तर त्याचं स्ट्रक्चर किती कॉम्प्लिकेटेड आहे ते आपण ऑलरेडी बघितलंय. ठीक आहे. आता डायलिसिस बद्दल आपण मागच्या वेळेला जे आपल्या पीपीटी मध्ये बोललो होतो तेच जरा समजून घेऊया. बघा चित्र जरा आपण डिटेलमध्ये बघूया. दिस इज द इन्स्ट्रुमेंट ऑर द डायलिसिस मशीन. आता इकडे काय बघा, हा त्या माणसाचा हात आहे ज्याच्यामध्ये डायलिसिस होतं. तुम्हाला माहिती आहे का, माझ्या ओळखीत एक सद्गृहस्थ आहेत, त्यांना सध्या किडनीचा भयंकर प्रॉब्लेम सुरू आहे आणि त्यांना आठवड्यातनं 2दा डायलिसिसला जावं लागतं. तुमच्या ओळखीत पण असे बरेच लोक असतील किंवा तुम्ही ऐकलं असेल. तर यू कॅन इमॅजिन की त्या लोकांना किती त्रास होत असेल या गोष्टीचा, की आपल्या बॉडीमध्ये जी गोष्ट इतकी फ्री ऑफ कॉस्ट इझिली सुरू आहे ती करून घेण्याकरता एका इन्स्ट्रुमेंटचा आधार घेऊन, यू कॅन थिंक ऑफ इट, किती पेनफुल असेल किंवा किती वेळ लागत असेल. आणि असं प्रत्येक वेळेला आपल्या हातामध्ये शिरांमधनं त्याचे पाईप टाकणं, त्यातनं हे बघा एअर ट्रॅप. आता हे ब्लड इकडे येणार, इथे ते बरोबर फिल्टर होणार आणि मग जे नकोय ते त्यातनं फिल्टर होऊन बाहेर होणार आहे. म्हणजेच काय, आपल्या बॉडीमधनं आपण जे युरिया बरोबर ना, आपण जेव्हा इज गोइंग आउट ऑफ द मशीन मधनं हे बाहेर पडतंय अँड दिस इज ऍक्च्युअली द युरिन. हे त्यांच्या बॉडीमधनं व्हायला हवं होतं, हे होत नाहीये. आणि मग परत ते ब्लड फिल्टर होऊन आता परत त्यांच्या बॉडीमध्ये सोडलं जातं. सी मशीन येते, मशीन इज वर्किंग फॉर यू. आता विचार करा, पूर्ण शरीरातलं रक्त काढून खेचून, सी दिस इज वर्किंग ऑन एअर प्रेशर, बरोबर. इकडे व्हॅक्यूम असेल तर आपोआप आतलं ब्लड इकडे खेचलं जातं. जेव्हा सिरिंज मध्ये ब्लड घेतात ब्लड टेस्ट साठी, तेव्हा काय करतात, त्या हाताला त्या आपल्या नसेमध्ये ते शोधून काढतात तुमची नस कुठे आहे, टुम फुगलेली, त्याच्यामध्ये ते सुई घालतात आणि त्याला खेचतात.
मागचं त्याचं जे असतं ना सक्शनचं, त्याचं जे काय म्हणतो आपण त्याला प्रेस करतो ज्याला आणि ज्याला खेचू शकतो, तो त्याचा जो मुव्हेबल पार्ट आहे सिरिंजचा, तो मागे खेचतात. तो खेचल्यामुळे काय होतं, मध्ये व्हॅक्यूम तयार होतं. देर इज नो एअर इनसाइड इट. एअरची टेंडन्सी काय आहे, हाय प्रेशर टू लो प्रेशर जाणं, बरोबर. तिथे व्हॅक्यूम क्रिएट झाला तर तिथे काहीतरी भरलं पाहिजे. आपोआप आपल्या बॉडी मधलं ब्लड सिरिंज मध्ये येतं आणि सिरिंज भरली की आपण काय करतो, इंजेक्शन काढून घेतो, तिथे पट्टी लावून देतो. सेम आहे तुमच्या वेन्स मध्ये आणि आर्टरीज मध्ये, असा पूर्ण तो सर्क्युलर पाथ ब्लडचा फॉलो होतोय, जो आपल्या बॉडीमध्ये ऑटोमॅटिकली होतो. कुठे होतो, किडनीज मध्ये. इफ युअर किडनीज आर नॉट वर्किंग, दिस इन्स्ट्रुमेंट विल हेल्प यू. आणि दिस इज अ कॉस्टली अफेअर ऑल्सो. हे काही स्वस्त नाही, बरंच महाग असतं, बरोबर की नाही. आता the efficiency of kidneys can be adversely affected by injury, infection or decreased blood supply. कशामुळे बरं किडनी फेल्युअर होतं, काहीतरी इंजुरी झाली, काही लोकांचे ऍक्सिडेंट होतात, किंवा काही इंजुरी, इंटरनल इंजुरी होतात, इन्फेक्शन. यू कांट से कुठल्या गोष्टीचं इन्फेक्शन कुठे कसं पसरेल आपल्या बॉडीमध्ये. तुम्हाला मी माझा स्वतःचा पर्सनल एक एक्सपिरियन्स सांगते. मी म्हणजे पुण्याला जेव्हा आम्ही शिफ्ट झालो तेव्हा इथलं खाणं पिणं, इथलं ते तेल, ते मसाले, फरक पडतो ना. आपण क्लायमेट बदललं, घर बदललं की आपल्या सगळ्या गोष्टी आपोआप बदलतात. ते खाऊन 8-9 महिन्यानंतर माझ्या पोटात दुखायला लागलं. असं मध्येच डाव्या बोललं किंचित टुंग असं दुखायचं, थोड्या वेळानंतर परत टुंग. अरे यार म्हटलं, हे काय झालंय, बरं झालं होतं आपलं आतापर्यंत, हे कसं काय मध्ये दुखायला लागलं पोटामध्ये, जिथे आपलं खाली स्टमक आहे की नाही, इंटेस्टाईन्स, तिथेच दुखत होतं. मग डॉक्टरकडे गेलो, त्यांनी सांगितलं सोनोग्राफी करा. सोनोग्राफी केली तेव्हा ते म्हणाले, तुमच्या छोट्या आतड्याला सूज आलीये, तुम्ही तिखट, मसालेदार, चमचमीत, झणझणीत असं काही खाऊ नका. मी मनातल्या मनात म्हटलं थँक्यू डॉक्टर, कारण एरवी पण तिखट, मसालेदार, मिरच्या, झणझणीत, चमचमीत असं काही रोजच्या रोज भडीमार करत नाही ना आपण. पण आपल्या बॉडीला ज्या गोष्टीची सवय नसते त्याच्यामुळे पण आपल्याला त्रास होतात, बरोबर. तर असं काहीतरी विचित्र खाल्लं, काहीतरी फूड इन्फेक्शन झालं, म्हणतात ना फूड पॉइझनिंग झालं, त्याच्यामुळे कुठल्या तरी ऑर्गनला काहीतरी त्रास झाला, त्याचं इन्फेक्शन झालं, किडनी कांट वर्क वेल अशी कंडिशन आली, अँड डिक्रीज्ड ब्लड सप्लाय. आपल्या प्रत्येक ऑर्गनला ना कंटिन्युअसली ब्लड सप्लायची गरज असते. ब्लड गिव्स ऑक्सिजन. जर एखाद्या माणसाचा तुम्ही विचार करा ना, तुम्ही थोडासा वेळ म्हणजे श्वास न घेता नुसतेच बसून राहा, सिरियसली खूप वेळ नाही, थोडाच वेळ, तुम्हाला अस्वस्थ वाटायला लागेल. ह्याचं कारण काय, आपल्या बॉडीला ऑक्सिजनची गरज आहे. जर प्रत्येक सेलला ऑक्सिजन मिळाला नाही तर तो पण बिचारा असा अर्धवट कसा तरी गुंगीत राहिल्यासारखा राहील, जिवंत आहे पण पूर्णपणे नाही. अशा कंडिशनमध्ये डिक्रीज्ड ब्लड सप्लाय मध्ये ज्या सगळ्या गोष्टी एफिशियंटली करायला पाहिजे त्या करता येत नाहीत आपल्याला. जे प्रत्येक सेलचं आहे तेच आपल्या किडनीच्या सेलचं सुद्धा आहे. तो तर एवढा मोठा सेल आहे, त्याला किती काम करण्याकरता किती एनर्जीची गरज आहे, बरोबर. आणि आपल्या चुकीच्या श्वासोच्छवासाच्या पद्धतीमुळे, झोपण्या उठण्याच्या पद्धतीमुळे आपण आपल्या बॉडीला काय करतो, ट्रबल करतो. मग असं सगळं झालं किंवा इन दिस केस happens an excess of toxic substances accumulate in the body and it can lead to death. जर असं झालं की आपल्या शरीरामधनं योग्य प्रमाणामध्ये योग्य वेळी हे टॉक्सिक पदार्थ आहेत, जे शरीराला नको तसे काही टॉक्सिक, सिंपल आहे. आपल्या घरामध्ये पण कचरा जमा करून 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 त्याची घाण होते. सेम आपल्या शरीरामध्ये पण जी गोष्ट नको आहे ती जमा करून 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 टॉक्सिक बनतात. दे आर नॉट गुड फॉर युअर बॉडी. आणि मग ते एका ठिकाणी अक्युमुलेट झाले तर तुम्हाला अनेक प्रकारचे प्रॉब्लेम्स होतात. मग कॉन्स्टिपेशन म्हणा किंवा दुसरं कुठलंही फॉर दॅट मॅटर म्हणा जे शरीरामध्ये साचून राहिले, आणि त्याचं बेस्ट एक्झाम्पल आजकालच्या काळामध्ये आहे ओबेसिटी. साचून राहिलेलं शरीरातलं अतिरिक्त मेद, फॅट्स, याचा परिणाम लोकांच्या पूर्ण शरीरावरती होतोय, लाईफस्टाईलवरती होतोय, आणि एज मध्ये होणाऱ्या डेथ. द रिझन ऑफ कसलं रिझन आहे ते, हार्ट अटॅक. मी तुम्हाला जे सांगते ते एक्सेस गोष्टीचं सांगते, एक्सेस ऑफ फॅट्स.
पण असेच शरीरामध्ये एक्सेस टॉक्झिन जमा होत राहिले तर त्याचा परिणाम कशावरती होतो? त्या व्यक्तीच्या हेल्थवरती होतो आणि लवकर क्युअर नाही झालं तर इट कॅन लीड टू डेथ. If kidneys fail, nitrogenous wastes are separated from the blood with the help of a man-made machine. This is this dialysis machine. हे तुम्हाला माझा आवाज येतोय ना? यस टीचर. येस मॅम आपकी आवाज अटक ये मॅम कंप्लीट आवाज येतोय मॅम. कोणीतरी अनम्यूट करा आणि बोला. रे मला टेन्शनच आलंय. मी आपली टीचर येतोय तुमचा आवाज. ऍक्टिव्ह करते. कोणी आहे सोबत माझ्या? आवाज येतोय. येते पण लागते. बर ठीक आहे. हळूहळू बोलते म्हणजे अडक काय बोलले. ठीक आहे. तर शोधून काढा. जर आपल्या शरीरामध्ये एकूण किती ब्लड असतं, ब्लडचं प्रमाण किती असतं आपल्या शरीरामध्ये सांगा. जवळपास 5 ते 6 लिटर ब्लड असतं आपल्या. मी असं विचारलं आपल्या शरीरामध्ये अंदाजे ब्लड किती असतं? अंदाजे 5 ते 6 लिटर एवढं असतं. छोट्या मुलांमध्ये प्रमाण जास्त असतं म्हणजे कमी असतं. तर वयाप्रमाणे किंवा मेल आहे का फिमेल आहे आणि एज काय आहे ह्या सगळ्या गोष्टींप्रमाणे त्या ब्लडचं क्वांटिटी कमी जास्त होऊ शकते. तर आपण असं अप्रॉक्सिमेट धरूया की एका माणसाच्या एव्हरेज ब्लडचा काउंट बॉडी मधला 5 लिटर असा आहे. एका वेळेला ही मशीन 500 ml एवढं ब्लड घेते आहे. तर या मशीनला एकूण किती वेळा ब्लड घ्यावं लागेल? $5,000 divided by 500. गणित समजलं का? 10 टाइम्स करेक्ट. जवळपास 10 वेळा ते ब्लड काय करेल आपल्या बॉडी मधनं असं ब्लड खेचून 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 घेईल. बरोबर. म्हणजे आपल्या पूर्ण बॉडीचं डायलिसिस होण्याकरता मी असं ऐकलंय बरं का 6 ते 7 तास लागतात. एका वेळेला एका सिटिंगला एखाद्या माणसाला 6 ते 7 तास लागतात डायलिसिसला. त्या माणसाची तुम्ही जरा परिस्थिती इमॅजिन करून बघा बिचाऱ्याची. कोणालाही असा त्रास झाला तर समजून घ्या की त्या माणसाला डायलिसिस मशीनच्या इकडे जाऊन स्वतःला 6 ते 7 तास तसंच त्या कंडिशन मध्ये पडून राहायचं आपण, जोपर्यंत आपल्या शरीरातलं सगळं ब्लड फिल्टर होत नाही, अनावश्यक गोष्टी बाहेर टाकल्या जात नाही, सगळं ब्लड पुन्हा आपल्या शरीरामध्ये येत नाही, तोपर्यंत हे रुटीन फॉलो करत राहायचं. जोपर्यंत आपण जिवंत आहे तोपर्यंत ही प्रोसेस अशीच होणार आहे. कारण किडनी रिपेअर होण्याचा तर काही चान्स नाहीये. एकदा खराब झाल्या की झाले. अशा परिस्थितीमध्ये जगणं इट्स लाईक अ पनिशमेंट, हो की नाही? म्हणून देवाने आपल्याला ज्या गोष्टी दिल्या आहेत ना त्यांची आपण चांगली काळजी घ्यायची आणि स्वतःला सांभाळायचं, हो की नाही? हे कोणालाही होऊ शकतं, किडनी फेल्युअर कोणालाही होऊ शकतं, पण वन हॅज टू बी केअरफुल अबाउट इट. चला नाउ कोऑर्डिनेशन. जसं आपण मागच्या वेळेला बोललो होतो की एखाद्या शरीराच्या आपल्या एखाद्या अवयवाला कुठे लागलं, दुखलं, खुपलं, चटका लागला तर त्या शरीराचं म्हणजे त्या भागाचं दुखणं आपल्या मेंदूला कळतं आणि मेंदू जरा सांगतो तू काळजी करू नको. आपण मागच्या वेळेला बोललो होतो डाव्या हाताला समजा माझ्या गरम पाण्याचा चटका लागला आणि माझ्या डाव्या हाताला कळलंच नाही की मला हात मागे घ्यायचा आहे, तर काय होईल? हात जळून चटका लागेल, हात जळून चटका लागेल. पण हात जळेल टीचर. मज्जा अशी आहे असं होत नाही. बघा आता मी तुम्हाला काय सांगते, बरोबर सांगताय तुम्ही, अगदी बरोबर सांगताय, पण असं होतं का?
असं कधीच होत नाही. डाव्या हाताला सुचलं नाही तर उजवा हात त्याला मागे घेतो. करेक्ट. उजवा हात सांगतो अरे तू शॉक झालास का, नो प्रॉब्लेम, मी तुझी मदत करतो. उजवा हात त्याला खिचून मागे घेतो. तुम्ही बघा अननोईंगली तुमचं शरीर, तुमचे वेगवेगळे अवयव एकमेकांना मदत करतात. ओके नाही मॅम असं बहुत गच्ची वेळा झालाय असं की डावा हात आपण उजवा हाताने लगेच काय मागे झालंय करून असं? घेतो. भरपूर वेळा झालंय असं तुम्ही सांगताय की डावा हात आपण लगेच उजवा करेक्ट. हात करून बरोबर मागे आहे की करून नाही? घेतो. बरोबर ना. ह्याचाच अर्थ असा आहे की डावा हात आणि उजवा हात एकमेकांशी आपल्या नकळत काहीतरी बोलतात सिक्रेटली. त्याला माहित पण नाही त्यांचं काय कोणत्या भाषेत बोलणं चाललंय. ते बोलणं चाललेलं असतं कोऑर्डिनेशनमुळे. तुम्ही डाव्या बघा कॉमन सेन्सची गोष्ट आहे. आपण बसमध्ये जातो आणि आपले बसवाले काय करतात, काय बस चालवतात किंवा रिक्षामध्ये जवळपास आपण विमानातच बसलेलो असतो. अशी डावीकडे खचकन रिक्षा वळली की आपण उजवीकडे आपटतो की नाही. उजवीकडे गेल्यावरती उजवीकडे बसलेल्या माणसाच्या अंगावर पण आपण आपटतो. तेव्हा आपण स्वतःचे पाय आणि शरीर लगेच स्टेबल करून घेतो. ह्याचा अर्थ काय, बॉडीला परत जागेवर आणण्याकरता आपले हात आणि पाय, बरोबर विचार करा, तुम्ही स्वतःच्या जागेवर कसे येता, तुम्ही स्वतःला हलवता, वळवता. त्याच्याकरता तुमचे पाय आणि हात पण तुमची मदत करतात. आपण पडायला लागलो डावीकडे तर हात बघा ना, बस स्टँडवर बसमध्ये आपले हात वर लटकलेले असतात. आपण डावीकडे पळायला लागलो की हात खूप जोर लावून स्वतःला उजवीकडे करतात. म्हणजेच काय करतात, खालची सगळी बॉडी कोऑर्डिनेट करतात आपले हात. का बरं? त्यांना माहिती आहे अबे असं केलं तर पडशील बे, तुझ्याबरोबर मी फ्रॅक्चर होऊन जाईल. म्हणून काय करतं, आपले हात स्वतःलाच मदत करतात. ऑल दी ऑर्गन्स आर कनेक्टेड. हे कसं माहितीये का, बघा इट्स सिम्पल. आपली एक सेंट्रल सिस्टीम आहे. जशी आपल्या देशामध्ये समजा एक सेंट्रल सिस्टीम आहे जी देशामध्ये पसरलेल्या सगळ्या लोकांना काही मेसेज देते. उदाहरणार्थ आपण असं घेऊया, आपल्या देशामध्ये एक अशी एज्युकेशनल संस्था आहे ज्याला आपण आता आपल्या देशापुरतं का, आपण आपल्या राज्यापुरतं म्हणूया. आपल्या राज्यामध्ये SCRT आहे, म्हणजे आपल्या राज्याची एज्युकेशन सिस्टीम. आपली पुस्तक आहेत ना बालभारतीची, ती आपली SCRT छापते. SCRTने सांगितलं की सगळ्या शाळांमध्ये यावर्षी 4थी, 5वी, 6वी, 7वी सगळ्यांच्या स्कॉलरशिप परीक्षा घ्यायच्या. आता हा जो मुद्दा आहे किंवा ही जी ऑर्डर आहे कोणी दिली, SCRTच्या ऑफिसने दिली. आता आपल्या राज्यामध्ये जेवढ्या कोपऱ्यातल्या शाळा असतील, कुठली पण शाळा असू द्या, प्रायव्हेट असू द्या किंवा गव्हर्नमेंट असू द्या, इंग्लिश असू द्या, मराठी मीडियम असू द्या, कुठली पण शाळा असू द्या, त्यांना हा रूल लागू होतो. सगळे एकमेकांशी कोऑर्डिनेटेड काम करतात. बरोबर. ह्याचाच अर्थ असा आहे की सेंट्रल काहीतरी आहे जे सगळ्यांना कंट्रोल करते. तेच आहे कोऑर्डिनेशन. मागच्या वेळेला तुम्ही मला हे ऑलरेडी सांगितलेलं आहे. आपला ब्रेन, आपला सेंट्रल नर्वस सिस्टीमचा पार्ट, बरोबर. आता कोऑर्डिनेशन इन प्लांट्स पण आपण पाहिलं होतं की प्लांट्स पण, अरे मागच्या वेळेला आपण किती मजेशीर उदाहरण घेतलं होतं सूर्यफुलाचं, आठवतंय ना. आपण सूर्याकडे बघत बसलो तर सूर्याला किती इरिटेट होईल. तेच आहे. सिंपल गोष्ट आहे ही की जिकडे जिकडे आपल्याला ग्रोथची अपॉर्च्युनिटी आहे तिकडे तिकडे आपण जातो. तुम्ही पण बघा, तुम्ही 10वी पर्यंत ज्या शाळेमध्ये आहात तिथे चांगला अभ्यास करणार आणि तुम्ही विचार करणार की मला पुढे ग्रोथ कुठे मिळेल, कोणतं कॉलेज चांगलं आहे जिकडे गेलं की मला कदाचित कॅम्पसमध्ये किंवा तिकडनं मला चांगल्या काय बरं म्हणू, चांगल्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्सची तयारी करण्याकरता मी कुठे जाऊ शकते. तुम्ही तुमची ग्रोथ बघाल की नाही. सेम वे ऑल द लिव्हिंग थिंग्स कोऑर्डिनेशन बघतात की मी काय करू शकतो माझ्या सेफ्टीसाठी, माझ्या ग्रोथसाठी. तर पोलन ट्यूब ग्रोईंग टुवर्ड्स द ओव्ह्यूल. मग अशी हरिओम म्हणाला ना की मी काहीतरी दाखवलं होतं, ते हेच होतं PPT मध्ये. जेव्हा आपण ना डिसेक्शन ऑफ फ्लॉवर आपण एकदा करूयात. डिसेक्शन ऑफ फ्लॉवर, हिबिस्कस फ्लॉवरचे डिसेक्शन असतं जनरली. जास्वंदाच्या फुलाचे डिसेक्शनला काय म्हणतात मला माहित नाही मराठीमध्ये. त्या फुलाचं विच्छेदन, येस विच्छेदन करायचं. त्याच्यामुळे तुम्हाला हे सगळे स्ट्रक्चर दिसतील. ओव्हरी, ओव्ह्यूल, पोलन ट्यूब, पोलन ग्रेन. हे एकाच फ्लॉवरचे असलेले वेगवेगळे भाग आहेत. हे कशाकरता डेव्हलप होत आहेत, त्या फ्लॉवरमध्ये मेल आणि फिमेल पार्ट्स असतील तर तिकडे रिप्रोडक्शन होईल आणि त्याच्यापासून जे सीड बनेल त्याच्यापासून नवीन झाड बनेल. ज्या फुलांमध्ये, ज्या झाडांमध्ये फुलं येतात आणि त्या फुलांची फळं होतात, तुम्ही जर बघितलं असेल, आंबा असेल, लिंबू असेल, पेरू असेल, चिकू असेल, कुठलंही झाड ज्याच्यावर सुरुवातीला फूल आलंय
आंब्याचा मोहर असतो, एवढंसं कणभर फुल असतं, त्या फुलाची एवढी मोठी कैरी होते आणि त्या कैरीचा आंबा होतो. फुल किती एवढंसं होतं. त्या फुलाचं काम होतं रिप्रोडक्शन करणं. रिप्रोडक्शन झाल्यानंतर तिथे एक नवं काहीतरी झायगोट म्हणजे एक न्यू बेबी इज डेव्हलप्ड देअर. मग तो मोठा होणार. मग त्याच्यासाठी छोटूस एक टिंबा एवढी कैरी असते बघा, एवढी छोटूशी कैरी असते टिंबा एवढी. मग ती हळूहळू हळूहळू मोठी होते. मग ती आपल्याला दिसायला लागते. मग थोडी आणखी मोठी, मीडियम मोठी आणि मग कम्प्लिटली ग्रोन कैरी, त्याच्या पलीकडे ती वाढत नाही. मग तिची इंटरनल डेव्हलपमेंट होते आणि त्याचा पूर्ण पिकलेला आंबा होतो. हे सगळं तुम्ही बघितलं की नाही मला सांगा. हो की नाही? हे कसं होतं? प्रत्येक प्लांट मध्ये ही डेव्हलपमेंट होणं म्हणजे त्याचं कोऑर्डिनेशन आहे. बरोबर ना? हे मला करायचंय, करण्याची गरज आहे मला वाढण्याकरता, मला जगण्याकरता. अशा पद्धतीने प्लांट्स ऑल्सो ग्रो. आता आपण बघूया पुढचा मुद्दा, आपल्या ह्युमन बॉडीतल्या कोऑर्डिनेशनचा. हे तुम्हाला माझा आवाज येतोय? हा, मी आहे ना. Where am I? Oh no, don't tell me की मीटिंगच बंद झाली आहे टीचर. हो, माझा आवाज येतोय ना तुम्हाला? मला काही हो मॅम. स्क्रीन. टीचर ओके ओके, थँक्यू थँक्यू. चला बरं, चालेल. नाही तर मी आपली अभ्यास करत नाही सोडून. मध्ये मध्ये मी चेक करणार आहे आज. आय हॅव नो अदर ऑप्शन. चला आता बघा, आपल्याला इथे काही महत्वाच्या गोष्टी दिलेल्या आहेत त्या जरा आपण बघूया. डू यू नो, हे जरा इंटरेस्टिंग असतं. डेंड्राइट्स ऑफ क्लाइंबर्स आर सेन्सिटिव्ह टू टच. क्लाइंबर्स म्हणजे त्या वनस्पती ज्या वेलीसारख्या असतात, वेलवर्गीय वनस्पती, ह्याला म्हणतात डेंड्राइट्स. त्याचे असतात ना स्प्रिंग सारखे. हे जे क्लाइंबर्स असतात ते कुठल्या तरी आधाराने वर चढत 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 क्लाइंब करतात, म्हणजे वर चढतात. दॅट सेन्सिटिव्ह टू टच. त्यांना आवडत नाही त्यांना कोणी स्पर्श केलेलं. दे आर व्हेरी सेन्सिटिव्ह. आणि मग ते त्यांची डिरेक्शन बदलू शकतात. काही काही प्लांट्स असं करतात. अ हॉर्मोन कॉल्ड एज ऑक्झिन produced in the apical part of the shoot helps in the enlargement of cells. जसं आपली ग्रोथ, तसं एखाद्या शूटचा अर्थ आहे की जेव्हा आपण एखादी बी पाण्यामध्ये भिजवतो तेव्हा त्याला मूळ येतं. हे तुम्ही सगळ्यांनी खाऊन बघितलं असेल बघा. मटकी, मूग, बीग आपण जे खातो, कडधान्य, मोड आलेली, त्याला मोड येतं म्हणजे काय होतं? ते जे शेपूट खाली येतं ते असतं त्याचं रूट. रूट म्हणजे मुळं. आणि त्यांना त्याचे दोनही ते द्विदल असतात ना, त्यांना उघडून बघा, त्याच्या आत तुम्हाला छोटूसं पान दिसेल. ते पान असतं त्याचं शूट. शूट म्हणजे वरचं झाड. आता ह्या छोट्याशा टिंबासारख्या दोन पानं जे असतात ना, ते हळूहळू हळूहळू मोठे होत जातात आणि त्याच्यापासून ते झाड बनतं. त्यात त्याच्या टोकावरती, त्याच्या अपायकल म्हणजे अपेक्स म्हणजे एकदम वरचा उच्च बिंदू, त्याच्यावरती ऑक्झिन नावाचं एक हॉर्मोन असतं. त्याच्यामुळे ते असं वरती 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 वाढत जातं. ठीक आहे. एनलार्जमेंट ऑफ सेल्स म्हणजे सेल वाढणं, एनलार्ज होणं, त्याच्याकरता ऑक्झिन हेल्प करतं. हॉर्मोन्स लाईक गिब्रेलिन्स हेल्प इन स्टेम एलॉंगेशन अँड सायटोकिनिन्स हेल्प इन सेल डिव्हिजन. बघा, आपल्या बॉडीमध्ये खूप वेगवेगळे हॉर्मोन्स आहेत. मी तुम्हाला जसं म्हटलं ग्रोथ हॉर्मोन, आता तुमच्या बॉडीमध्ये ग्रोथ हॉर्मोन्स आहेत, त्याच्यामुळे तुमची ग्रोथ होते. आणखीन मुलींमध्ये वेगळे हॉर्मोन्स आहेत, मुलांमध्ये वेगळे हॉर्मोन्स आहेत. का बरं? सिंपल आहे ना. मुलींना मिशा येत नाहीत आणि मुलांमध्ये त्या गोष्टी दिसत नाहीत ज्या मुलींमध्ये दिसतात, जसं की स्किन असेल किंवा केसांचा एक पोत असेल. तर हे कशामुळे होतं? किंवा जसं मुलांना कंठ फुटतो तसं काय मुलींना कंठ वगैरे फुटत नाही. असं का होतं? कारण मुलींच्या शरीरामधले हॉर्मोन्स वेगळे, मुलांच्या शरीरामधले हॉर्मोन्स वेगळे. प्रत्येक कामासाठीचे हॉर्मोन्स हे वेगळे आहेत. आता वरती आपण बघितलं की एखादं प्लांट एनलार्ज करण्याकरताचं जे काही हॉर्मोन आहे ऑक्झिन, ते त्याच्या टोकावरती असतं. तर स्टेम म्हणजे तुमचं दांडी, तुमच्या झाडाची दांडी लांब होण्याकरता गिब्रेलिन्स किंवा जिब्रेलिन्स असं एक हॉर्मोन आहे जे काम करतं तुम्हाला लांब करण्याचं, तुमची उंची वाढवण्याचं काम जसं असते की नाही, तुमच्या बॉडीत ते ग्रोथ हॉर्मोन करते. पण प्लांट्स मध्ये ते कोण करतं? जिब्रेलिन्स.
अँड सायटोकायनिन्स हेल्प इन सेल डिव्हिजन. म्हणजेच काय, सायटो म्हणजे सायटोप्लाझम, त्याचे कायनिन्स म्हणजे कट करणं. तर ते काम कोण करतं? सेल डिव्हिजनचं काम कोण करतं? सायटोकायनिन्स नावाचं हॉर्मोन करतं. द हॉर्मोन ऍब्सिसिक ऍसिड इज इफेक्टिव्ह इन प्रिव्हेन्शन अँड रिटार्डेशन ऑफ ग्रोथ, लीफ विल्टिंग एक्सेट्रा. रिटार्डेशन ऑफ ग्रोथ, प्रिव्हेन्शन अँड रिटार्डेशन ऑफ ग्रोथ म्हणजे जसं की आपल्याकडे पण बघा, काही मुलं तुम्ही बघितली असतील ती स्पेशली एबल्ड असतात. म्हणजे त्यांना आपण पूर्वी मतिमंद किंवा गतिमंद असं म्हणायचो. त्यांच्यामध्ये काय झालेलं असतं, रिटार्डेशन ऑफ ग्रोथ. त्यांच्या विशिष्ट वयाच्या टप्प्यामध्ये ज्या दिसायला पाहिजे त्या वाढीच्या खुणा दिसत नाहीत. पण वनस्पतींच्या बाबतीमध्ये असं होऊ नये म्हणून त्याच्यामध्ये पण एक हॉर्मोन आहे, त्याचं नाव आहे ऍब्सिसिक ऍसिड. भारी आहे ना? जसे आपण तसे प्लांट्स मध्ये पण काही काही भारी लोक काम करतात. आता हे बघा, टच मी नॉट म्हणजे काय? बरोबर, त्याला आपण मराठीमध्ये म्हणतो लाजाळू. लई लाजाळू होती, हात मिटते, बरोबर की नाही? नुसतं त्याच्या असं इकडनं बोट फिरवा, ते आपोआप असं बंद होतं झपाक. का असं होतं? पानं बंद झाली याचा अर्थ असा आहे की ते वाळलंय, थकलंय, मेलय, बरोबर. त्यांना खाणाऱ्या प्राण्यांना असं वाटतं की आता गेलं हे कामातनं, झालं, गळून गेलं, आणि त्याला काटे पण असतात. सो टच मी नॉट इज हेल्पिंग इट सेल्फ टू डेव्हलप वेल. हा तर एकदम भारी प्राणी आहे. कोण? व्हीनस फ्लाय ट्रॅप. हो का? मी बोलतेय त्या खालच्या झाडाबद्दल. तिने एका माशीला खाऊन टाकलं. कोणी खाल्लं? एका प्लांटने खाल्लं. व्हीनस फ्लाय ट्रॅप इज अ प्लांट जो प्राण्यांना म्हणजे कीटकांना, छोटे छोटे किडे मुंगे जे असतात त्यांना खाऊन टाकतो. का बरं? त्याच्या ग्रोथसाठी लागणारे जे काही नायट्रोजन आहे त्याला मिळत नाही तिथल्या मातीमध्ये, किंवा त्याच्या ग्रोथमध्ये ते नाहीये, त्याला आजूबाजूला मिळत नाही. पण भूक तर लागलीये, पोट तर भरायचंय. ज्या गोष्टी खालून मिळतील त्या मिळतील, पण ज्याची कमी आहे त्याच्याकरता काय करायचं? मग प्लांट काय करतो, इकडनं दोन्ही बाजूने दात की नाही, दातासारखं स्ट्रक्चर आहे, मध्ये एखादी माशी, आणि मजा काय असते ह्याच्यामध्ये ना, असं गोड गोड पाण्यासारखं काहीतरी लिक्विड असतं. या माश्या बिश्या ज्या असतात ना, ह्यांना असं वाटतं हे आपलं अन्न आहे, चला पिऊया. जसं की ते फुलाचं नेक्टर पितात की नाही, तसंच ते बिचारे येतात इकडे काहीतरी पिण्यासारखं आहे म्हणून त्याच्या सुगंधामुळे तिकडे खेचले जातात, आणि ते स्टिकी सबस्टन्स असतो, एकदा त्याच्यामध्ये ते गेले की ते चिटकून जातात खाली. हा आता जो किडा आहे मधला, समजा माशी आहे, ते बाहेर येण्याकरता धडपड करेल, पण आता वरच्या बाजूने ते प्लांट काय करून टाकेल, त्याला दाबून टाकेल, आणि ते दात बंद केले, एकमेकांमध्ये अडकले की झालं, मेला हा मधल्यामध्ये. ते चिकट पदार्थ जो असतो ना, त्याच्यामध्ये डायजेस्टिव्ह पदार्थ असतात, म्हणजे ह्या पूर्ण कीटकाला गायब करून टाकेल ते प्लांट, खाऊन टाकेल. ज्याला आपण म्हणतो ना घेऊन टाकलं झाडाने, खरंच घेऊन टाकतं, ते मारून टाकतं, खाऊन टाकतं. मॅम त्याने का पूर्ण असं झाकून घेते एकदम बंद, आणि त्या मग त्या किड्याला श्वास घेत नाही, मग ते मेल्यावर ते गिळून घेत त्याला. बरोबर, त्याचं सगळं बॉडी डिग्रेड करून टाकतं ना, त्याच्यामध्ये डायजेस्ट केलं म्हणजे सगळं आलं त्याच्यामध्ये, जे हवं ते ऍब्झॉर्ब करून घेतलं की झालं. त्याच्याच करता एवढा अट्टहास केला होता त्याने, त्याला मारून टाकायचा. पुढचं आहे लोटस. लोटस कशाला दिलं असेल इकडे? मॅम कारण ते पाण्यामध्ये. बरोबर, पाण्यामध्ये असून पण सडत नाही, हा चमत्कारच आहे. असं कसं होतं? त्याच्या मुळींमुळे आणि ते तेलकट असतं. बरोबर, त्याच्यामध्ये त्याच्यावरती एक प्रकारचं असं वॅक्सी कोटिंग असतं. कमळाच्या पाकळ्यांवर पण असतं, पानांवर पण असतं. पाण्यामध्ये राहून पण त्याच्यावर पाण्याचा काही परिणाम होत नाही. म्हणजे ते म्हणतात ना, सगळ्यांमध्ये असून पण ते पाण्यामध्ये राहून पण त्याला पाणी काहीच करू शकत नाही, इतकं ते भारी आहे. ह्याचं काय, हे काय माहिती का, तेरड्याची फुलं आणि पानं का दिली असतील आपल्याला, सांगा बरं जरा. शोधून काढा. रायपन फ्रूट
डेसिकेट्स म्हणजे बर्स्ट ओपन ऍट द राईट टाइम टू डिस्पर्स द सीड्स. तुम्ही बघितलंय का तेरड्याची फुलं आपल्याकडे खूप आहेत, म्हणजे चाळीसगाव, जळगाव वगैरे त्या साईडला खूप असतात. पिवळ्या, लाल, ऑरेंज, पांढऱ्या आणि गुलाबी रंगाचे. तुम्ही गणपतीच्या वेळेला बघितलेत का? त्याला आपल्याकडे काय म्हणतात बरं? तेरड्याची फुलंच म्हणतात. तर ही फुलं स्पेशली गणपती येतो की नाही तेव्हा येतात आणि इतक्या वेगवेगळ्या रंगाची असतात. त्याच्या बिया आहेत ना अशा, तुम्ही हरभरे बघितले असतील, त्या हरभऱ्याच्या बियांसारख्या त्याच्या बिया असतात आणि ते विशिष्ट वयानंतर ते डेव्हलप होतात आणि आपोआप फुटतात फाट, आणि तिकडनं त्याच्या बिया कुठेही पडतात, जिकडे पडतात तिकडे नवं झाड येतं. असं ह्या झाडांनी स्वतःला डेव्हलप केलेलं आहे. म्हणजेच काय केलंय, कोऑर्डिनेट केलंय. आजूबाजूला मला काय करायचं त्याच्याबरोबर मला समजायला पाहिजे ना, सराउंडिंगच्या हिशेबाने मी स्वतःला बदललं पाहिजे. नाही तर मी माझ्यात आणि मग गेले मी कुठेतरी खड्ड्यात, मग काय उपयोग? असं नाही पाहिजे. तुम्ही जिकडे जाल तिकडे तुम्हाला तिथे ऍडजस्ट करावं लागतं. सिंपल. आपण आपल्या घरातून आपल्या काकाच्या घरी जरी गेलो तरी त्यांच्या रूल प्रमाणे आपल्याला राहावं लागतं. म्हणजे आपण स्वतःला काय करतो, ऍडजस्ट करतो. आपण कोऑर्डिनेट करतो स्वतःशी की असं नाही चालणार, हे करावं लागेल, हे नाही केलं तरी चालेल. हे कोऑर्डिनेशन. आता आपल्या बॉडी मधलं कोऑर्डिनेशन कसं असतं ते बघा. नर्वस कंट्रोल, जे आपण मागच्या वेळेला ऑलरेडी पीपीटी मध्ये बोललोय, ते जरा एकदा पुस्तकात बघूया. नर्वस म्हणजे माझ्या इंटरव्ह्यूच्या वेळेला मी फार नर्वस झाले होते. ते हे नर्वस नाहीये. हे मला एका माझ्या मैत्रिणीने सांगितलं होतं. म्हटलं तुला नर्वस सिस्टीम माहितीये का? ते म्हणाले हो, नर्वस सिस्टीम. एक्झाम हॉलमध्ये सगळे खूप नर्वस बसलेले असतात, ती नर्वस सिस्टीम. अगं म्हटलं ते वेगळं आहे, हे वेगळं आहे. नर्वस सिस्टीम इज ऑल अबाउट ह्युमन बॉडी किंवा एनीबडी हु इज हॅव्हिंग द नर्वस कंट्रोल. नर्व असल्यामुळे ते नर्वस आहे. आपल्याला बनवणारा नर्वस टॉपिक नाही येतो. ह्युमन्स कॅन रिस्पॉन्ड टू चेंजेस इन द सराउंडिंग ड्यू टू नर्वस कंट्रोल. नर्व्सचा कंट्रोल नाही. Impulses are generated in the human body in accordance with changes in the surroundings. म्हणजेच काय, ह्युमन बॉडीमध्ये आजूबाजूला होणाऱ्या गोष्टींना धरून काही बदल होतात, जे आपण मगाशी बोललो. सो नर्वस कंट्रोल प्लेज अन इम्पॉर्टंट रोल ऑफ एम्पॉवरिंग द बॉडी सेल्स विथ एबिलिटी टू रिस्पॉन्ड टू देअर इम्पल्सेस. काहीतरी आहे आजूबाजूला ज्याचा परिणाम आपल्या बॉडीवर होतोय, ज्याचा परिणाम म्हणून आपली बॉडी काहीतरी इंडिकेट करते आणि काही इन्स्ट्रक्शन्स देते. दिस इज ऑल अबाउट युअर नर्वस कंट्रोल. दिस एबिलिटी डिपेंड्स अपॉन द कॉम्प्लेक्सिटी ऑफ ऑर्गनायझेशन ऑफ द ऑर्गॅनिझम्स बॉडी स्ट्रक्चर. सिम्पल एक्झाम्पल, अमिबा इज अ युनिसेल्युलर ॲनिमल. बरोबर, इथे पण तेच एक्झाम्पल दिलंय. त्या अमिबाच्या आजूबाजूला अमिबा चाललाय आपल्या रस्त्याने, चाललाय आणि इथे समोर काहीतरी गरम आहे. त्याला समजतं, जाणवतं, इधर तो गरम है रे, जाना नहीं चाहिए. तो लगेच दिशा बदलून टाकेल. आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टींना त्याला रिस्पॉन्स करायचंय, पण त्याची बॉडी किती कॉम्प्लेक्स आहे याच्यावरती अवलंबून आहे की काम कसं होईल. आता हा एकटाच आहे, मस्त, त्याला जे दिसतंय ते तो करतोय, जे जाणवतंय ते त्याप्रमाणे वागतोय. जसे त्याला इम्पल्सेस मिळतात तसे तो त्याला रिस्पॉन्सेस देतो. पण आपल्यासारखे मल्टीसेल्युलर कॉम्प्लेक्स स्ट्रक्चर्स, आपली सिस्टीम पण कॉम्प्लेक्स आहे. बघा, आपल्या एका सिस्टीमच्या आजूबाजूला किती सिस्टीम्स आहेत. सेंट्रल नर्वस सिस्टीम ही इतकी नाजूक आणि महत्वाची सिस्टीम आहे की तिला सांभाळण्याकरता आपल्या अख्ख्या शरीरामध्ये हाडच हाड आहेत. तुमच्या बॉडीचा बॉस तुमचा ब्रेन, त्याला सांभाळण्याकरता तिकडे स्कल आहे. स्कल तुमच्या डोक्यामध्ये, मोठं बोन ज्याला लागून तुमचा चेहरा बिहरा सगळ्या 100 गोष्टी आहेत. त्या ब्रेनला खाली कनेक्ट करणारी तुमची जी सिस्टीम आहे ती आहे तुमची स्पायनल कॉर्ड. आणि स्पायनल कॉर्ड दुसरी महत्वाची नाजूक गोष्ट आहे. सांगा तुमच्या ब्रेन बद्दल मला 2 गोष्टी. मॅम काय सांगायचं. तुमच्या ब्रेन बद्दल कोणत्याही 2 गोष्टी मला सांगा. तुमच्या ब्रेन बद्दल बरं का, जनरल ब्रेन बद्दल नाही. मी सांगू का माझ्या ब्रेन बद्दल. माझा ब्रेन रात्री झोपेत पण काम करतो. तुमचा? हो मॅम करतो. मॅम येस मॅम. कॉमन गोष्ट. दॅट वॉज जस्ट अ जोक. पण म्हणजे सांगायचा मुद्दा असा
की आपल्या ब्रेन मधनं निघालेला आपला जो स्पायनल कॉर्ड आहे त्याला सांभाळण्याकरता मणक्यांची लाईनच्या लाईन आपल्या पाठीमध्ये मानेपासून सुरू होतात कमरेपर्यंत जातात. तुम्ही तो स्त्री पिक्चर बघितलाय का, पहिला स्त्री, ती स्त्री की चोटी बघितली लंबीवाली, ती कशी लांबच्या लांब असते, तसे मणके आपल्या शरीराच्या आतमध्ये. तुम्ही स्केलेटन बघितलं असेल, वरून सुरू होतं डोक्याच्या इकडनं मणके 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 लांबच्या लांब, इट इज लाईक लंबी चोटी स्त्री की, पण त्याच्यामध्ये काय आहे, स्पायनल कॉर्ड आहे. बरोबर. म्हणजे आपल्या शरीराच्या डोक्यापासून आपल्या शरीराच्या शेवटापर्यंत आपण बसलो की आपलं माकड हाड आणि तिकडनं खाली सगळी जी हाड आहेत ना आपली खालची, आपल्या बॉडीला बॅलन्स करणारी, तिकडनं खाली पाय सुरू होतात. बरोबर. तर तिथून तुमचे न्यूरॉन्स खालच्या बाजूला जातात. म्हणजे तुमच्या स्पायनल कॉर्डला कनेक्टेड सगळ्या न्यूरॉन्स असतात, नर्व्ह सेल्स आणि किंवा न्यूरॉन्स. ठीक आहे. त्याचं ते स्ट्रक्चर बघा कसं आहे. ते येडेपेशी असतात ना, तसं येते. मी तुम्हाला मागे पण बोललो ते कार्टून चॅनल्स असतात, कार्टून नेटवर्कवरचे काही काही कोरियन पोरियन किंवा ते इशिहामा टिशिमामा काहीतरी फालतू नावं असतात त्यांची, तशी काहीतरी रचना आहे बघा. काय बरं ते शिनचॅन बिनचॅन, त्या लोकांचे केस, तसे खूप सारे कार्टून आहेत, त्याचे निळे पिवळे हिरवे अशा रंगाचे केस असतात त्या पोरांचे. तसे काहीतरी आहे बघा. नाही, डोकं, विचित्र केस आणि त्याची बॉडी आणि पाय. See, you can also make a cartoon over this. Okay, a dancing neuron. तर असे स्पेशल टाइप ऑफ सेल्स विच कंडक्ट इम्पल्सेस फ्रॉम वन प्लेस टू अनदर आर कॉल्ड एज न्यूरॉन्स. आपल्या शरीराच्या एका ठिकाणून दुसरीकडे तुमचे इम्पल्सेस नेण्याचे काम तुमचे न्यूरॉन करतात. राईट. Neurons are the structural and functional units of the nervous system. Nerve cells, the largest cells in the human body, may measure up to a few meters in length. Now tell me, असे लांबच्या लांब न्यूरॉन्स कुठे असतील? मी तुम्हाला आताच सांगितलं, पायाच्या जे काही आपली रचना आहे म्हणजे युअर लेग्स, तिथे येणारे जे न्यूरॉन्स आहेत ते लांब नसतील का? त्याचं कनेक्शन कुठे आहे? स्पायनल कॉर्डशी. तुमच्या हातामध्ये असलेले न्यूरॉन्स, त्याचं कनेक्शन कुठे आहे? स्पायनल कॉर्डशी आहे ना. जिकडे तुमचं अंतर लांब लांब आहे अशा ठिकाणी जाणारे जे न्यूरॉन्स आहेत ते कुठून येतात? मागच्या न्यूरॉन्स कडनं ते इम्पल्सेस घेतात. ठीक आहे. अच्छा, nerve cells have the ability to generate and conduct electrochemical impulses. आता ही तर एक अशी भारी गोष्ट आहे ना. अच्छा, हा पॅराग्राफ झाला की आपण थांबूया, कारण मी 5 मिनिटं मी वाढवले, कारण की आपला मध्ये मध्ये डिस्टर्बन्स झाला होता. सो आपण जरा हे कम्प्लीट करूया आणि थांबूया. तर नर्व सेल्स काय करतात, आपल्या बॉडीतला खालून बघा, ह्याला दुसऱ्याचं डोकं अटॅच्ड आहे, ह्या डोक्याला दुसऱ्याचे शेपूट अटॅच्ड आहे, असे एकमेकांना जोडलेले असतात. आता यात काय होईल, इकडनं एक सिग्नल आला, माझ्या बोटाला चटका लागलाय, हे इकडनं वरच्या सेलकडे जाईल, तिकडनं वरच्या, असं करत 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 तुमच्या स्पायनल कॉर्डकडे जाईल. अरे ह्याच्या बोटाला चटका लागलाय रे, सांगण्याचं काम कोण करतंय? न बोलता एकमेकांशी बोलताय. मग तुमचा सेंट्रल नर्वस सिस्टीम ब्रेनला सांगेल, अरे डाव्या बोटाला चटका लागतोय. ब्रेन सांगेल, अरे येड्या हात बाजूला घे की. मग तिकडनं तुमचे एफरंट न्यूरॉन्स, इकडनं खाली आलेले न्यूरॉन्स काय करतात? इन्स्ट्रक्शन देतात की हे नाही चालणार, हात बाजूला घ्या. ब्रेनने सांगितल्याशिवाय काही होत नाही बरं का, आपण सगळे बॉसचं ऐकतो. नर्व सेल्स अँड न्यूरोग्लियल सेल्स टुगेदर फॉर्म द नर्व्स. बघा, हे तुमचं स्ट्रक्चर आहे. ऍक्सॉन, त्याच्यानंतर हे श्वॅन्स सेल, नोड ऑफ रॅनवियर, मायलिन शीथ, ह्याला कव्हर करणारी शीट, बरं, आणि ऍक्सॉन टर्मिनल. हे तसं केवढं मोठं स्ट्रक्चर आहे. हे तुमचे नर्व सेल्स आहेत. ठीक आहे, न्यूरॉन्स आहेत. आणि न्यूरोग्लियर सेल्स, त्याचा फोटो मी तुम्हाला शोधून पाठवते. ठीक आहे. They are together form the nerves. All the information about our surroundings is collected by the ends of dendrites of the neuron. The chemical process begins at those ends and electric impulses are generated which are conducted from the dendrites to the cell body, from the cell body to the axon and from the axon to its terminal. जसे मी तुम्हाला म्हटलं, इथून वरती असं ते सिग्नल जात राहतं. These impulses are then to be transferred from the nerve cell to the next. Now the impulse that reaches the terminal of the axon stimulates the nerve cells to secrete certain chemicals. These chemicals pass through the minute space called the synapse. Synapse म्हणजे gap between two adjacent neurons and generate the impulse in the dendrites of next neurons.
In this way, impulses are conducted in the body and these impulses are finally conveyed by nerve cells to muscle cells or glands. थोडक्यात एकीकडून संदेश दुसरीकडे कसा जातो, तर असा 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 करत एकाकडून दुसऱ्याकडे, दुसऱ्याकडून तिसऱ्याकडे असा जातो. ठीक आहे, हे डिटेलमध्ये बघू आपण पुढच्या वेळेला. आणि मग नंतर टाइप्स ऑफ न्यूरॉन्स वगैरे हे झालं, ब्रेन बद्दल जर डिस्कशन झालं आपलं की हा लेसन संपेल आपला, पेरिफेरल वगैरे. आणि मग केमिकल कंट्रोल, अरे नाही 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 संपणार. केमिकल कंट्रोल इज ऑल अबाउट हॉर्मोन्स. बहुतेक पुढच्या लेक्चरला हा संपेल आणि मग आपण हेरिडिटी व्हेरिएशन स्टार्ट करूया. होपफुली त्या दिवशी मला नेटवर्क प्रॉब्लेम नसेल. चला भेटूया पुढच्या वेळेला. थँक्यू सो मच अँड सॉरी फॉर द डिस्टर्बन्स दॅट वी हॅड टुडे. थँक्यू अनमोल मॅम. बाय मुलांनो, सी यू सून. थँक्यू मॅम. मॅम होमवर्क काय आहे? थँक्यू मॅम. गुड नाईट. आहे तुम्हाला तुमचं हे काढायचंय, डेंड्रॉन म्हणजे आपला न्यूरॉनचा एक मस्त चित्र काढा तुमच्या बुकमध्ये. ड्रॉ दॅट स्ट्रक्चर. ठीक आहे. आणि डायलिसिस मशीन बद्दल थोडीशी माहिती मिळवण्याचा प्रयत्न करा. काय